की गांजाचे बेसिकली दोन प्रकार आहेत, की एक जो आहे तो आपल्याला हॅलोसिनेशन मध्ये घेऊन जातोय आणि दुसरा आहे जो खरंच मेडिकली आपल्याला हेल्प करणार आहे. मायक्रोप्लास्ट आर फाउंड इन टेस्टिस ऑफ मेल अँड ओव्हरीज ऑफ फिमेल. ह्याच्यामुळे इन्फर्टिलिटी वाढायला लागली. आणि मला तो मुद्दा पॉडकास्टवरती हायलाइट करायचा आहे की का नाही खायचं बॉयलर चिकन. 133 स्पीशीज आहेत चिकनच्या. ब्रॉयलर मधलेच 70 ते 80 प्रकार आहेत जे आपल्याला माहित पण नाही. मला चहा घेतल्याशिवाय वॉशरूमलाच जाता येत नाही किंवा मला सिगरेट घेतल्याशिवाय काही ठराविक गोष्टी त्या होतच नाही. तर या गोष्टींची जी आपल्याला सवय लागलेली असते त्याचा परिणाम काय होतो आपल्यावरती. फर्टिलायझर युक्त खाणं आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये जर आपण काही टेस्ट केल्या तर आपल्यामध्ये सुद्धा ते फर्टिलायझरचे ट्रेसेस सापडतील. पण आपल्या फिजिकल बॉडीला त्याचा काहीच फरक नाही पडत. फरक पडतो तर आपल्याला ज्यावेळेस मुलं होणार ते काही डिसीजेस किंवा काही सिंड्रोम युक्त होतात. नमस्कार मंडळी, मॅड स्पिरिट टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, जर तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला कोण गांजा कंझ्युम करत असेल किंवा बॉयलर चिकन कंझ्युम करत असेल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. कारण या गोष्टींचा तसंच आपण काय, कुठं, कसं, कधी, केव्हा खातोय या गोष्टींचा आपल्यावरती आणि आपल्या भविष्यातल्या पुढच्या पिढींवरती काय परिणाम होतोय याबद्दल या पॉडकास्टमध्ये चर्चा केलेली आहे आपण वेदांत सरांसोबत. त्यामुळे तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आवडला किंवा तुमची जी काय प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा, जेणेकरून आमच्या लक्षात येईल की आम्हाला आणखी नेमकं तुमच्या समोर काय काय घेऊन यायचंय. सो आपण पॉडकास्ट मध्ये स्वागत करूया वेदांत सरांचं. वेदांत सर, पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत. पहिली गोष्ट तर नमस्कार तुम्हाला. मला सर, तुमच्यामुळे मला आज एक चान्स मिळालाय की माझा पर्स्पेक्टिव्ह लाईफस्टाईल बघण्याचा हा मी कुठेतरी प्रेझेंट करू शकतो. मुळात महत्वाचा मुद्दा तोच आहे की प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. त्यातला राईट कोणता, रॉंग कोणता या मुद्द्यामध्ये आपल्याला पडायचंच नाहीये. परंतु माझ्यासाठी कोणता महत्वाचा आहे हा प्रत्येक जणाला ठरवण्याचा अधिकार आहे आणि तोच आपण एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आजच्या आपल्या पॉडकास्ट मधून आपल्या दर्शकांसोबत मांडूयात. सो आपल्या मुद्द्याकडे येताना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की जसं मी इंट्रोडक्शन मध्ये म्हणालो की लाईफस्टाईल आणि हा आत्ताच्या काळात एक खूप महत्वाचा प्रश्न झालाय किंवा महत्वाचा शब्द झालाय की माझी लाईफस्टाईल अशी आहे, त्यांची लाईफस्टाईल तशी आहे. मग लाईफस्टाईल आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी नेमकं काय म्हणत असतो आपण की ही लाईफस्टाईल आहे. तर आत्ताच्या दृष्टिकोनात जे लोक आहेत त्यांना लाईफस्टाईल म्हणजे आपल्याकडे असलेले जे आपले रिसोर्सेस असतात ते वापर करून आपण रुटीन वर्क किंवा रुटीन लाईफ मध्ये काय काय करतो ह्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो. बट एक्झॅक्ट डेफिनेशन जर सांगायला गेली तर त्याचा असा काही संदर्भ नाही. मी जेवढं समजतो माझ्यानुसार लाईफस्टाईल म्हणजे आपल्या 24 तासाची डिसिप्लिन. जे आपले 24 तास असतात अ युनिट ऑफ लाईफ, तर त्याच्यामध्ये आपण त्यात काम किती करतो, लोकांबरोबर किती जोडतो, जेवायला किंवा खाण्याला किती वेळ देतो आणि झोपेला किती वेळ देतो ह्याच्यावरती तुमची लाईफस्टाईल बेस्ड असते. बरोबर. कारण की ते ओव्हरऑल तुमच्या न्यूट्रिशन वरतीच अवलंबून असतं की तुम्ही किती प्रोडक्टिव्ह आहात किंवा किती आता लेझी आहात. मग त्यानुसार लोकांच्या विविध लाईफस्टाईल असतात. जे बिझी शहरात आहेत किंवा मेट्रो सिटीज मध्ये आहेत त्यांना गडबड असते म्हणून त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये ट्रॅव्हलिंग टाइम जास्त असतो. जेव्हा की जे साध्या शहरात आहेत ज्यांचं घर आणि त्यांचं ऑफिस जवळ आहे त्यांच्याकडे त्यांच्या वाचनासाठी किंवा त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी जास्त वेळ मिळतो, घरासाठी जास्त वेळ मिळतो. अशा विविध पद्धती आहेत. ओके, पण सध्याच्या लाईफस्टाईल मध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या खरं तर आपण रेग्युलरली करतोय आणि नकळत कुठेतरी त्यांचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावरती होतोय. मस्त, एकदम चांगला प्रश्न आहे हा. मोस्टली होतं असं की आजकाल फोनचा युसेज लोक खूप जास्त करतात. तर वॉशरूमला जाताना फोन घेऊन जाणं ही लोकांसाठी असं आहे की आपण मल्टीटास्क करतोय. मला थोडे न्यूज वाचायचे आहेत, मला काही राहिलेल्या गोष्टी कम्प्लीट करायच्या आहेत, मला व्हॉट्सअपवरती ह्याला मेसेज करायचा आहे, त्याला मेसेज करायचा आहे. पण ते तुम्ही त्या क्रिएट करताय ज्याच्यासाठी फुल फोकस लागतो. आपल्या बॉडीमध्ये ADME म्हणून एक पाथवे असतो. ओके. दॅट इज कॉल्ड एज ऍब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन. ह्या पाथवेमध्ये आपण खाल्लेलं अन्न आपल्या बॉडीमध्ये न्यूट्रिएंट डिस्ट्रीब्यूट होणं, त्याचा मेटाबॉलिक पाथवेमधनं एनर्जी क्रिएट करणं आणि विष्ठेतनं त्याचं बाहेर जाणं हे सगळं नियंत्रित आहे. आणि आपलं ब्रेन एक CPU सारखं आहे ज्याला सर्किट असतात आणि त्याला एवढंच कळतं की बाबा मला आता एवढा शॉक बसलेला आहे, ह्याचा मला रिस्पॉन्स एवढा द्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये ती क्रिया साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे.
पण आपला टाइम जास्त जातो. आपण मोबाईल घेऊन जाताना कळत नाही 20-20 मिनिटं, अर्धा तास माणसं वॉशरूम मध्ये बसतात. त्याचा आपल्या ओव्हरऑल लाईफस्टाईल वरती आणि हेल्थ वरती प्रचंड क्रुशियल इम्पॅक्ट होतो. काय इम्पॅक्ट होतो? काय इम्पॅक्ट होतो म्हणजे त्यांचं डायजेशन स्लो होतं, कारण की Okay. बॉडीची जी रिस्पॉन्स सिस्टीम असते ती डिले होती. तिला असं वाटतं की ह्या प्रक्रियेला एवढा वेळ गेला तरी चालेल, म्हणून तो ओव्हरऑल जो स्पीड पाहिजे किंवा ओव्हरऑल मेटाबॉलिक रेट पाहिजे तो ड्रॉप होतो. ज्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा आहे की किडनीवर प्रेशर येणं, नंतर लोकांना मुतखडा होणं, अशा काही गोष्टी होतात. ओके. ही एक सवय सोडून बाकीच्या सवयी म्हणजे आपल्याला प्रत्येक मूडला काही ना काहीतरी आपण कारण शोधलेली आहेत, की समजा आता आपण बिझी असू तर आपल्याला चहा पाहिजे, जर आपण नाराज असू तर आपल्याला चॉकलेट पाहिजे. ह्या आपल्या बॉडीला एक लाईफस्टाईल रेग्युलर सवयी आपण लावल्यात. बरोबर. पण त्या रेग्युलर सवयीचा काही दुष्परिणाम पण असतो, जसं की आपल्या बॉडीमधले काही हॉर्मोनल चेंजेस होतात. जो हॉर्मोन कमी पाहिजे तो जास्त होतो, कारण की आपण त्याचा इंटेक जास्त करतो, जसे आपल्याकडं घडामोडी होतात. आणि तिसरी गोष्ट मेजर म्हणजे परत झोपायच्या आधी आपल्या बॉडीला रिलॅक्स किंवा एक पीसफुल स्टेट पाहिजे. पण आपण काय करतो, नाही, दिवसभरात काम केलंय, परत मोबाईल बघतो आणि झोपतो. मग मोबाईल बघत बघत जसं पास आउट होऊ तसं आपण झोपून जातो. म्हणजे आपण ब्रेनला फुल टायर झालो की मगच झोपायची ऑर्डर देतो, जेव्हा की त्याला झोपायची वेळ ही ठरवून रुटीन मध्ये आणली पाहिजे. ओके. म्हणजे घाटाचा रस्ता चढताना कधी कधी गाड्या बंद पडतात इंजिन ओव्हररन झाल्यामुळे. बरोबर. त्यामुळे आपण आधी ओळखून घाटाच्या आधी गाडी बंद केली पाहिजे, तर घाट आपला व्यवस्थित चढला जातो. त्याला थोडा कुलिंग पिरियड द्यायला पाहिजे. येस येस येस. पण मला पुढचा जो आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की सकाळी वॉशरूमला जाताना मोबाईल घेऊन जातात, पण त्याच्या आधीचा मुद्दा आहे की मला चहा घेतल्याशिवाय वॉशरूमला जाता येत नाही किंवा मला सिगरेट घेतल्याशिवाय काही ठराविक गोष्टी त्या होतच नाही. तर या गोष्टींची जी आपल्याला सवय लागलेली असते त्याचा परिणाम काय होतो आपल्यावरती? चहा किंवा सिगरेट किंवा त्याच्यासारखे अनेक सबस्टन्सेस जे आपण कन्झ्युम करतो हे स्टिम्युलंट किंवा डिप्रेसंट या कॅटेगरीमध्ये येतात. ओके. स्टिम्युलंट म्हणजे आपला कुठला तरी भाव किंवा आपली कुठली तरी क्रिया स्टिम्युलेट करायला, त्याचा स्पीड वाढवायला ते मदत करतात. ओके. थिंकिंग असू शकतं, क्रिएटिव्हिटी असू शकते. आणि डिप्रेसंट म्हणजे जर आपल्याला एकटं वाटतंय, एन्झायटी वाटते आणि आपल्याला म्हणजे खूप आपण हॅपी आहे, पण ते खाल्ल्यावरती किंवा ते पिल्यावरती आपल्याला झोप लागतीये म्हणून आपण करतो, हे डिप्रेशन. तर एकदा कधीतरी कुठल्या तरी माणसांनी हे ट्राय केलं की बाबा सकाळी उठल्यावर पहिला चहा पिऊ आणि मग आपण ही क्रिया करू. ती क्रिया करताना ती खूप छान झाली, म्हणजे त्याचा नॉर्मल रेट पेक्षा फास्ट स्पीड झाला, की ती रेग्युलर सवय आपण ओढत जातो. ही सवय कुणालाच अशी जन्मापासून लागत नाही, कल्चरमुळे लागते. म्हणजे कधी की एखादा मित्र असेल, आपण हॉस्टेलमध्ये राहत असू, मग आपण काय करतो, पढाई हो चुकी है, सुबह जाते चाय पी के फ्रेश होते, तर तो चहा प्यायचा का नाही प्यायचा हे आपल्यावर असतं. पण आपण काय करतो की फ्रेंड म्हणून चालू करतो. त्याची सवय जशी होते आणि ती रेग्युलर होते तशी त्याची नेसेसिटी वाढायला लागते, कारण की नंतर बॉडीला एवढंच सिग्नल मिळतो की अरे काहीतरी आत गेल्याशिवाय काहीतरी बाहेर नाही यायला पाहिजे, आणि ती बॉडीला सवय लागून जाते. ओके. ह्याचं ब्रेकडाऊन करणं तितकंच नेसेसरी आहे जितकं की आपल्या लाईफस्टाईलला मेंटेन करणं. ओके ओके. पण आता वर्किंग लाईफ आहे प्रत्येकाची आणि बऱ्याचदा आपण घरापासून बाहेर राहत असतो की ज्यावेळी घरात जे आपल्याला सहज उपलब्ध होतं ते तितक्या सहज बाहेर उपलब्ध होईलच असं नाही. आणि आत्ताची लाईफस्टाईल बऱ्याच माझ्या मित्रांची पण अशीच आहे की सकाळी उठायचं, आवरायचं आणि तडकन उठून ऑफिसला जायचं. मध्ये जो ब्रीफ टाइम असतो त्यात आपण नाश्ता केला पाहिजे किंवा काहीतरी खाल्लं पाहिजे हा मुद्दाच नसतो. दुपारी ब्रंच करू नाहीतर दुपारी डायरेक्ट जेवण करू हाच मुद्दा असतो. सो ज्यावेळी आपण रात्री जेवलोय आणि त्याच्यानंतर सकाळी ब्रेकफास्ट आपला स्किप होतोय त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती होत असतो का? बरोबर, खूप जास्त होतो. का? कारण की आपल्या बॉडीचं एक साधा मेकॅनिझम आहे, ते म्हणजे दिवसभर केलेली क्रिया रात्री झोपल्यावरती बॉडी डायग्नोज करते की बाबा काय आपल्या हार्डमध्ये चूक म्हणजे काही झालंय का, आणि प्लस सॉफ्टवेअर म्हणजे आपल्या डोक्यात काही झालंय का, आणि त्याला रिस्टार्ट करून आपण दिवस चालू करतो. तर त्या हिशोबाने आपले जे 3 व्हायटल ऑर्गन्स आहेत ते म्हणजे किडनी, लंग्स आणि लिव्हर हे रात्रीचे खूप जास्त ऍक्शन मध्ये असतात. ओके. आणि त्याच्यासोबत पॅनक्रियास सुद्धा. ओके. आता पॅनक्रियासचं काम काय असतं की इन्सुलिन प्रोड्यूस करणं बॉडीमध्ये, आणि इन्सुलिन हा आपल्या बॉडीमधला भुकेचा हॉर्मोन म्हटला जातो, की जे काय आपण खातो त्याचं पहिलं ब्रेकडाऊन आपल्या सलायवामध्ये होतं, पण डायजेशन मध्ये
ते मोस्टली इन्सुलिन टेक केअर करतं. मग ह्या याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करता, तर जरी तुम्ही ओव्हरऑल दिवसामध्ये साधारण एक माणूस 2000 कॅलरीज खातो, तर 2000 कॅलरीज जर खात असेल, पण त्याचं खायचं टायमिंग दुपारी 2 आणि रात्री 8 असेल, तर तुम्ही विचार करा, जर 24 तासाचा एक चार्ट बनवला, तर जे स्पाइक होतात इन्सुलिनचे, हे 2 अबंडंट टाइम झोन किंवा टाइम पिरियड मध्ये होतात. त्याच्याऐवजी ते 3 मध्ये झाले तर ब्रेकडाऊन व्हायला आणि बॉडीला परत रिस्टार्ट व्हायला टाइम जास्त मिळतो. आणि ज्यावेळेस बॉडी यंग असते किंवा अडल्ट एज मध्ये असते, दॅट इज फ्रॉम 18 to 32-35, बॉडीचा एक टॉलरन्स असतो. त्या टॉलरन्स मध्ये बॉडी ते सगळं ऍक्सेप्ट करते. पण 35 नंतर खूप माणसं बघा ब्रेकफास्ट पहिला पाहिजेत, 7:30-8 वाजता काही ना काहीतरी खातात, म्हणजे काका लोक, पप्पा. तर त्यांच्यासाठी काय की त्यांना ती कळालेली असते, बॉडीच सांगते आता तू जर खाल्लं नाहीस तर चिडचिड होईल, मग ते खाणं हे होतं. पण ही जर आपण आधीपासूनच इन्कल्केट केली की ब्रेकफास्ट इज इम्पॉर्टंट, मधलं मील आपण ब्रेक करू. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ब्रेकफास्ट हेवी केलाय तर 12च्या दरम्यान थोडंसंच खायचं, 4च्या दरम्यान थोडं खायचं इन्स्टेड ऑफ 2चं लंच. तर तुम्ही ते रिदम मेंटेन करता बॉडीचं. ओके. आणि हा रिदम मेंटेन असणं का आवश्यक आहे? ह्या रिदम वरती तुमचे हॉर्मोनल चेंजेस, तुमचा मानसिक संतुलन आणि तुमची वर्क लाईफ बॅलन्स किंवा आपण म्हणतो ना वर्क प्रोडक्टिव्हिटी, ही सगळी डिपेंडेंट आहे. ओके. आता समजा तुम्ही ब्रेकफास्ट स्किप केला किंवा तुमच्यामध्ये एखादा हॉर्मोन कमी झाला जो पाहिजे आपल्याला, तर आपली चिडचिड वाढते. चिडचिड वाढली की झोप लागत नाही. आता हे तुम्ही एका दिवसाचं बघितलं, ह्याला जर तुम्ही वर्षभर प्रोलॉंग केलं तर लोकांची झोप जाते. म्हणजे लोक खूप जण म्हणतात की मला 12, 1, 2 शिवाय झोप लागत नाही, जेव्हा की ते थकलेले असतात, बॉडी सांगत असते, पडून असतात, पण झोप लागत नाही. का? कारण की बॉडीला ते सेन्सरी मेकॅनिझमच मिसआउट झालेलं असतं. ओके. आता आणखीन एक मुद्दा आहे याच्यामध्ये, की जसं बाहेर असताना आपल्याला चहाची किंवा सिगरेटची सवय लागते, तसंच दुसरा एक मुद्दा आहे की बाहेर असताना आपल्याला बाहेरचं खायची पण सवय लागते, ज्याच्यामध्ये कधीतरी रेडी टू कुक आपण उपमा आणतो, पोहे आणतो, ते बनवतो, किंवा बाहेर जाऊन आपण काहीतरी खातो. सो मला या मुद्द्याकडे यायचंय की आपण ज्यावेळी पॅकेज्ड फूड किंवा ज्यावेळी आपण बाहेरून काहीतरी पॅक करून आणलेलं घरात खातोय, तर त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती कसा होतोय? ओके. तर ह्याच्यामध्ये आहेत 2 सेगमेंट जे माझ्या विचारात आहेत. पहिलं म्हणजे आपण जर बाहेरचं खाणं खातोय, म्हणजे घरी बनवलेलं, हॉटेलमध्ये बनवलेलं खाणं, बट सर्व केलं यूज अँड थ्रो मध्ये, अशा हिशोबात, तर त्याच्यामध्ये कमी डेंजर आहे. का? कारण की त्याच्यामध्ये फूड इज होम कुक्ड. ओके. बट ते ज्यात सर्व केलंय ते मटेरियल आपल्याला माहित नसतं. काही ठिकाणं अल्युमिनियम शीट्स असतात, अल्युमिनियम फॉइल वाले प्लेट्स, काही ठिकाणी प्लास्टिकच्या प्लेट्स असतात. मग ह्याच्यामध्ये लिचिंग हा एक छोटासा मुद्दा असतो की ती जी कंपोजिट मटेरियलनी बनवलेली प्लेट असते किंवा हे, ते गरम टेम्परेचरला आपल्या खाण्याबरोबर बाइंड होतात आणि आपल्या बॉडीमध्ये केमिकल इंटॉक्सिकेशन होतं. ओके. म्हणजे एखादा माणूस जो काहीच इंटॉक्सिकेशन करत नसेल त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल ड्रग सापडू शकतो. का? कारण की तुम्ही जे खाताय ते पॉलिमर आहे आणि ते लीच होतं आणि ते मग बॉडीमध्ये राहतं. बाकीच्या गोष्टी म्हणजे जर रियुजेबल प्लेट्स असतील किंवा तसे कंटेनर्स असतील की घरातलंच भांडे धुवून विसळून केले, तर तो एवढा मुद्दा येत नाही. ओके. दुसरी गोष्ट प्रोसेस्ड फूड. आता प्रोसेस्ड फूडचा सगळ्यात चांगली गोष्ट जर सांगायची गेली तर आधीच्या शतकात म्हणजे 1860, 1960 मध्ये आपण हार्ड फूड खायचो, म्हणजे फूड सेम होतं, ब्रेड त्यावेळेपासून आहे. पण आता अल्ट्रासॉफ्ट ब्रेड वगैरे हे पद्धती आल्या. तर अल्ट्रासॉफ्ट ब्रेड किंवा बिस्किट्स, सॉफ्ट बिस्किट्स, आपल्याला आपल्या बॉडीचे जे दिलेले दात आहेत किंवा जे अवयव आहेत त्याचा वापर कमी करता यावा आणि जेवणाचा आस्वाद घेता यावा, ह्याच्यासाठी खूप कंपनीज काम करतात. मग देर आर गुड्स लाईक प्रोसेस्ड फूड अँड अल्ट्रा प्रोसेस्ड फूड. तर प्रोसेस्ड फूड म्हणजे 2-3 गोष्टी मिसळून एखादं डिश तुम्हाला देणं, विच इज गुड, म्हणजे नॉट दॅट हार्मफुल. बट अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे तुमची क्षमता कमी करतं आणि तुम्हाला ते सगळं खायला देतं, जे आपल्याला खूप जास्त खावंसं वाटतं आणि त्याच्यामुळे खूप इफेक्ट आपल्या हेल्थवर होतो, कार्सिनोजेनिक इफेक्ट होतो आणि मेटाबॉलिक इफेक्ट सुद्धा होतो.
पण मग ह्याला जोडूनच मला प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी आपण ऑनलाईन फूड मागवतोय तर ते एक तर अल्युमिनियम फॉईल पेपरमधून किंवा प्लास्टिक डब्यामधून, किंवा आपण बाहेर गेलो तर आपल्याला बिस्लरी बॉटल लागते, किंवा आपण कुठेही असेल आपण सील पॅक घेणं प्रेफर करतो रॅदर दॅन ओपन सोर्सला प्रेफर करण्यापेक्षा. सो याचे मग आपण प्रेफर करायचं का नाही करायचं? मी सांगेन की नाही करायचं. का नाही करायचं? कारण की ज्यावेळेस आपण पॅकेज फूडची कॉन्सेप्ट आली मोस्टली कधी ज्यावेळेस पॅन्डेमिक आलं, लोकांना हायजीन इश्यूज येतात आणि म्हणून ते भीतीपोटी एक सील्ड गोष्ट किंवा एक सेपरेट कंटेनर स्वतःसाठी वापरतात. बरोबर. बट जसा आत्ताच्या कंडिशनला प्लास्टिक हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज सुद्धा आहे आणि सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे या पृथ्वी तलावर. का? कारण की प्लास्टिकचे वेस्ट प्रोसेस कशी करायची आणि त्याला सस्टेनेबली घालवायचा कसं हे अजून आपल्याकडे यंत्रणा नाही. तर आपण त्याचा इनटेक आपल्या बॉडीमध्ये किती करणं इम्पॉर्टंट आहे हे पण आपल्यावरतीच आहे. मला परत पहिल्याच मुद्द्यावरती यायचंय की प्लास्टिकचा इंटेक आपण करतोय हा म्हणजे नेमकं काय हे थोडंसं इलॅबोरेटिव्हली आपण डिस्कस करूयात, जेणेकरून आपल्या खाण्यामध्ये आपण काही प्लास्टिक घेऊन खात नाही, बरोबर. पण आपण जे खातोय त्यातून प्लास्टिक कसं काय आतमध्ये जातंय? ओके. तर मोस्टली जर तुम्ही बघितलं ज्यावेळेस तुम्ही म्हटलं की झोमॅटोवरनं आपण ऑर्डर करतो बरोबर. तर झोमॅटोवरनं यायला 30 ते 35 मिनिटं लागतात. बरोबर. कधी कधी ते खाणं कोमट होऊन जातं. काही जणांना गरम खायची सवय असते. मग आपण काय करतो, ते मायक्रोवेवेबल प्लास्टिक असतं म्हणून आपण ते मायक्रोवेव्ह करतो. साधारण ज्यावेळेस आपण त्याला 30 सेकंड मायक्रोवेव्ह करतो तर 1 स्क्वेअर सेंटीमीटर कंटेनरच्या मटेरियल पासून 4 मिलियन टू 5 मिलियन मायक्रोप्लास्ट बाहेर एमिट होतात, जे आपल्या खाण्यामध्ये मिक्स होतात. ओके. कारण की प्लास्टिक हे हायड्रोजन आणि कार्बननी बनलेलं एक कंपाऊंड आहे आणि आपलं फूड हे मेटल आयन्स आहेत. तर मेटलला एक टेंडन्सी असते की ते ह्या हायड्रोजन किंवा कार्बन सोबत बॉन्ड क्रिएट करतात. टेम्पररी असतो पण असतो. डायजेशन मध्ये हे हायड्रोकार्बन एक्सेसिव्ह होऊन जातात. मग आपण ज्यावेळेस त्याचं ग्रहण करतो खाणं त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये मायक्रोप्लास्ट एंटर करतात. एक 2 ते 3 दिवसामध्ये ज्यावेळेस ते सगळं डायजेशन झालेलं असेल त्यावेळेस बाकीचे कंपाऊंड तरी डिझॉल्व्ह झालेत, पण हे मायक्रोप्लास्ट काय करतात की किडनीचा कुठला तरी एक ट्रॅक, युरिनरी ट्रॅक, टेस्टेस्टोरन किंवा ओव्हरीज जिथं असतात त्याचे कलेक्टिव्ह एरियाज, तिथे त्यांना स्पेस मिळते आणि ते तिथे जाऊन स्टोअर होतात. आत्ताच्या सध्याच्या रिसर्चमध्ये 2022 आणि 2023ला एक मोठं आर्टिकल पब्लिश केलेलं गेलेलं हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये की मायक्रोप्लास्ट आर फाउंड इन टेस्टिस ऑफ मेल अँड ओव्हरीज ऑफ फिमेल. ह्याच्यामुळे इन्फर्टिलिटी वाढायला लागली. आता पॅकेज्ड बॉटल मध्ये इश्यू असा येतो की पॅकेज बॉटल तर गरम नसते, पण इंडिया हे ट्रॉपिकल कंट्री आहे. आपलं जो प्लांट असेल तिथून जो रिटेल शॉप आहे तिथपर्यंत ट्रान्सपोर्टेशन मध्ये जी हीट एनर्जी आणि हीट ट्रान्सफर होती त्याच्यामध्ये हे लिचिंग होतं आणि फार कमी मात्रामध्ये त्यातनं जातं प्लास्टिक बॉटल मधून. पण आपलं पाण्याचं इंटेक पण जास्त आहे. म्हणजे दिवसाला जर एक माणूस 2 बाटल्या संपवत असेल प्लास्टिक बॉटलच्या आणि असं तो 1 वर्ष करतोय, 10 वर्ष करतोय, तर 10 वर्षांतर त्याला तो होणार. ओके. सो प्लास्टिक मॉलिक्युल आपल्या बॉडीमध्ये असणारच आहे. हे जसं प्लास्टिकचं झालं तसं आता प्लास्टिकला पर्याय म्हणून आपण कागदी कप वगैरे वापरायला लागलो, की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की कागदी कप मध्ये चहा देतात किंवा कागदी कप मध्ये कॉफी देतात. सो याचाही इम्पॅक्ट असाच आहे का? आता त्याच्यामध्ये ग्रेड आहे. कागदी कप ज्यावेळेस नॉर्मल जर आपण एका साध्या दुकानात गेलो आणि प्लास्टिक कागदी कप मागवले तर त्याच्यामध्ये म्हणतात भैया 5 का दू, 10 का दू, 50 का दू, 100 का दू. जेवढा हाय क्वालिटी कप असतो तेवढं कमी प्लास्टिक असतं. का? कारण की ते हार्डनिंगला कागदाचाच पुष्टा किंवा चांगलं मटेरियल वापरतात. पण आपण कॉस्ट इफेक्टिव्ह असतो, मिडल क्लास लोक एवढं घेऊ शकत नाही, मग ते 5 वालेच कप घेतात किंवा 10 वाले घेतात. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही कधी व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपण तो कप फाडला तर त्याच्यामध्ये एक थिन लेअर ऑफ प्लास्टिक असते हार्डनिंग साठी, जी गरम चहा किंवा काही सर्व केलं की त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होते. हे आपल्याला कळत नाही, पण ह्याच्यावरती एक्सपेरिमेंट केलेले आहेत. काही लोकांनी पुण्यामध्ये ह्याच्या व्हिडिओज पण केलेले आहेत आणि लोकांनी हे पब्लिकली सोशल मीडियावरती पण टाकलेले. पण ह्याचा अवेअरनेस अजून व्हायला पाहिजे लोकांना आणि लोकांनी परत त्यांच्या ट्रेडिशनल म्हणजे जे आधीचे कप सिरामिक किंवा काचेचे मिळते त्याच्यावरती शिफ्ट व्हायला पाहिजे. माझा ऍक्च्युअली तोच प्रश्न होता की म्हणजे
तुमचं म्हणणं असं आहे का की लोकांनी प्रेफर परत जसं पहिल्या काळात होतं की तुम्ही काचेचे ग्लास वापरा किंवा तुम्ही जुन्या काळात आपल्याकडे पत्रावळ्या पण वापरल्या जायच्या बरोबर. किंवा तांब्या पितळीची भांडी वापरली जायची. तर मग त्यांचे काही परिणाम आहेत का? म्हणजे आता बघा की आपण म्हणतो की आपल्या आधीची जी माणसं होती ती स्ट्रॉंग होती, त्यांची इम्युनिटी जास्त होती बरोबर. आणि जशी आपली जनरेशन वाढतीये तस तसं प्रत्येक जनरेशनची इम्युनिटी थोडी 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 अफेक्ट होते असं म्हणतो. सो याच्यामध्ये कुठेतरी आपण त्या काळी अन्न कशातून खायचो याचा परिणाम आहे का? म्हणजे आता आपण स्टीलमध्ये किंवा मातीच्या भांड्यांमध्ये आता परत एकदा स्टाईल यायला लागली, बरोबर. पण आधी आपण तांब्या पितळीमध्ये स्वयंपाक करायचो. घरात ती मोठी मोठी पातेली असायची किंवा भांडी असायची, कळशा असायच्या. सो यांचा कुठेतरी इम्पॅक्ट आहे का त्या काळच्या माणसांवरती? हो, खूप जास्त इम्पॅक्ट आहे. ओके. का? कारण की आता पहिला मुद्दा आपण घेऊया की पत्रावळ्या आणि जुनी भांडी बरोबर. तर किंवा ग्लास. तर ज्यावेळेस पत्रावळ्या असतात, पत्रावळ्यामध्ये नॅचरल बॅक्टेरिया असतो. म्हणजे ऑफकोर्स ते झाडांच्या पानांनी बनवलेल्या डिशेस आहेत, तर त्याच्यामध्ये नॅचरल बॅक्टेरिया असणार, जो पण काही बहुतांश आपल्याला हार्म करू शकतो, पण तो नॅचरल आहे. आपल्या बॉडीमध्ये त्याची जाण आहे की हा सपोज हा बॅक्टेरिया आला तर ह्याच्यावरती ही इम्युनिटी बाहेर येईल, आपली आर्मी त्याला हे फाईट करेल ओके. आणि त्याचा प्रोसेस होऊन जाईल. त्याचा आपल्यावरती लॉंग टर्म इफेक्ट नाही किंवा त्याचा बॉडीमध्ये समावेश राहत नाही किंवा अँटीडोट आहे आपल्याकडे. अँटीडोट आहे आपल्याकडे. ओके. ऑन द अदर हँड सेम की आपले जे ग्लासेस आहेत, जर आपण काय म्हणतो हायजीननुसार की अरे कुठलं पाणी वापरलं असेल, कशात त्यांनी धुतले असतील ग्लास, कुठल्याही पाण्यात वापरले असतील आणि कसाही धुतला असेल तरी आपल्याकडे एक टिश्यू पेपर किंवा आपण काही जर क्लॉथ वापरलं आणि तो पुसून घेतला, त्याच्यामध्ये थोडे बॅक्टेरिया राहणार, पण ते परत सेम की वी हॅव द अँटीडोट फॉर दॅट. ओके. कमिंग बॅक टू युटेन्सिल्स. आधीच्या काळी जर मोठा स्वयंपाक असेल तर मडक्याच्या भांड्यात व्हायचा, पण वाढायचे पितळ्याच्या ताटात. तर आपण जे आता म्हणतो की बॉडीमध्ये मेटलची कमतरता आहे, म्हणजे मेटल आयन्सची कमतरता आहे, तर ते मेटल आयन्स कसे मिळायचे? तर हे ज्यावेळेस खातात, सेम रिॲक्शन की गरम भाजी ज्या ताटात वाढली जाते तर त्या वाफां थ्रू किंवा त्या एनर्जी थ्रू थोडासा ट्रेस अमाऊंट ऑफ दोज मेटल्स गेट अटॅच्ड. ओके. आणि मग ते आपण ग्रहण करतो, पण ते त्या काळी त्यांना माहित होतं आणि ते वापरायचे, म्हणून आपली इम्युनिटी किंवा आपले बोनची स्ट्रेंथ त्या काळी खूप जास्त स्ट्रॉंग होती, म्हणून आपले पूर्वज आपल्यापेक्षा हुशार होते. येस. आता आणखीन एक थोडासा वेगळा टॉपिक आहे, तो म्हणजे पॉडकास्टच्या माध्यमातून बऱ्याच मान्यवर लोकांशी, स्कॉलर लोकांशी चर्चा होत असते आणि त्यात खाजगीत काही लोक सांगतात की बॉयलर चिकन खात असशील तर खाऊ नको. बरोबर. आणि मला तो मुद्दा पॉडकास्टवरती हायलाइट करायचा की का नाही खायचं बॉयलर चिकन? बॉयलर चिकन म्हणजे असं काही वेगळं नाही, 133 स्पीशीज आहेत चिकनच्या. ब्रॉयलर मधलेच 70 ते 80 प्रकार आहेत जे आपल्याला माहित पण नाही. त्याच्यामध्ये मसल गेनिंग साठी किंवा आपण म्हणतो ना की बॉडी बिल्डर लोकांना जे प्रोटीन लागतं, तर त्याच्यासाठी एक विशिष्ट जात आहे ब्रॉयलरची. ओके. तशीच कॉमन युसेज साठी विशिष्ट जात आहे. तर ब्रॉयलर चिकन डायरेक्टली हार्मफुल नाहीये. का? कारण की ब्रॉयलर चिकन हे सुद्धा चिकनच आहे. त्याची प्रोसेस म्हणजे आपण जर ब्रॉयलर चिकन विकत घेऊन घरी बनवणार असू तर ते हार्मफुल नाही, पण ब्रॉयलर चिकनचा इंडस्ट्रियल यूज प्रचंड जास्त आहे. म्हणजे इट इज अ कमर्शियल चिकन असं म्हटलं जातं. मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट किंवा मोठे मोठे ब्रँड खूप बल्क मध्ये हे चिकन मागवतात आणि चिकन नगेट्स वगैरे असे जे पदार्थ आपल्याला फ्रोझन मध्ये मिळतात त्याच्या माध्यमातून ते ब्रॉयलर चिकन जे जातं ते हार्मफुल आहे. ते कसं हार्मफुल आहे? मास प्रोडक्शनच्या वेळेस ह्यांना ग्रोथ हार्मोन स्टिम्युलेट केले जातात. आता हे जे ग्रोथ हार्मोन असतात, हे ग्रोथ हार्मोन ज्यावेळेस स्टिम्युलेट होतात तर जिथे एका चिकनला, ब्रॉयलर चिकनला 6 महिने लागतात अंड्यापासून, पहिले 21 दिवस ते अंडा फर्टिलाइज व्हायला, 21 दिवसानंतर ते चिकन बाहेर पडतं, त्याच्यानंतर 6 महिने लागतात त्याला मोठं ग्रो करायला. आता जेवढा आपल्याकडे त्याचं कन्झम्पशन आहे, 6 महिने थांबायचं तर कोणाकडे वेळ नाही. मग तीच प्रक्रिया जर 3 महिन्यात करायची असेल तर ग्रोथ हार्मोन हे स्टिम्युलेट केले जातात. ते स्टिम्युलेट झालेले चिकन ज्यावेळेस प्रोसेस केले जातात, आणि जसं मी तुम्हाला म्हटलं अल्ट्रा प्रोसेस्ड फूड, त्याच्यामध्ये काही ऍडिटिव्ह, काही स्टेबिलायझर्स वापरले जातात आणि मग त्यांचा, आणि प्रिझर्वेटिव्ह, शेवटी शेल्फ लाईफ इम्पॉर्टंट आहे. मार्केटमध्ये टिकायचंय तर जो प्रॉडक्ट 9 महिने टिकेल तो चांगला, तो विकत घेणार. मग म्हणून शेल्फ लाईफ साठी जे प्रिझर्वेटिव्ह टाकतात हे सगळं मार्केटमध्ये येतं. मग आपण ते तळून खातो
किंवा काही काही वेळेस बेक करून खातो, तंदूर करून खातो, आणि मग ते चिकन जे जातं ते हार्मफुल. ह्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे का, म्हणजे हा पण मी एका ठिकाणी वाचलं होतं की जर तुम्ही कधी बघितलंय का की बॉयलर चिकनने परत अंडी घातली हा, तर ते अंडी नाहीत घालत. त्यामुळं ते जर तुम्ही चिकन खाताय तर तुम्ही तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये पण ते गुण घेताय. तर असं काय आहे का रिसेंट? आहे, बरोबर. आताच सध्या गेले 5 ते 6 वर्ष जर तुम्ही एक बघितलं असेल, क्युअर कम्युनिटी म्हणून एक फेमस झालेलं आहे, ज्याच्यामध्ये LGBTQ सगळे येतात. बरोबर. आता ह्याची मेजर कॉन्सेप्ट असं आहे की तुमची हेटेरोसेक्शुअलिटी जी असते, की 2 वेगळ्या लिंगांकडे आकर्षित व्हायची कपॅसिटी, म्हणजे फिमेल टू मेल, मेल टू फिमेल, ती कमी होत चालली आहे आणि होमोसेक्शुअलिटी येते, वाढत चालली. आता ब्रॉयलर चिकनच्या कन्झम्पशननी तुम्हाला प्रोटीन मिळतं. ते अंडी देत नसतील, पण त्याचे जे मेन रूस्टर्स आहेत ज्याच्यामुळे ब्रॉयलर चिकन बनतं, तीच अंडी आपण मार्केटमध्ये खातो. मार्केटमध्ये जी अंडी येतात त्यातनं ब्रॉयलर चिकन येऊ शकतं, म्हणजे वन ऑफ द टाईप. पण ब्रॉयलर चिकनचे जे तुम्ही फिनिश्ड गुड खाता, म्हणजे काय की प्रोटीन मध्ये न जे चिकन जातं, आता काही प्रोटीन्स मध्ये एक म्हणजे अंड्याचा एकचा वेगळा प्रकार असतो, त्याचं पर्सेंटेज असतं. इन्ग्रेडियंट जर आपण कधी वाचले तर काही प्रोडक्ट्स मध्ये पिझ्झा किंवा हॅमबर्गर हे जे मिळतात फ्रोझन ह्याच्यामध्ये, की आपण घरी जाऊन बेक करून खायचं, या सगळ्यामध्ये ऍडिटिव्ह जे असतात ते त्या चिकन बरोबर मिश्रित असतात. आणि ह्याचा जास्त खाणं किंवा जंक जास्त खाणं तुमची होमोसेक्शुअलिटी इंड्यूस करते. आता हा जसा बॉयलर चिकनचा मुद्दा आहे, तसाच आपल्या फिश पण खूप जास्त खाण्यात आहेत. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जास्त फिश येतात ते समुद्र मार्गाने, की गोड्या पाण्यात आपल्याकडे तेवढी मासेमारी होत नाही, की तेवढी गरज जेवढी आहे तेवढी भागवली जाईल. आणि समुद्रामध्ये सध्या आपण जर बघितलं तर पोल्युशन खूप जास्त वाढले आणि त्यामध्येच मासे असल्यामुळं कदाचित जसं आपल्या पोटामध्ये प्लास्टिक जाते चहाच्या कपामधून, तसं मे बी माशांच्या पोटामध्ये पण काहीतरी जाऊ शकत असेल. सो जे मासे आपण खातोय समुद्रातले, त्या माशांचा परिणाम आपल्या हेल्थवरती होत असेल का? हा एकदम बरोबर मुद्दा आहे. प्लास्टिक पेक्षा माशांना प्रॉब्लेम होतो रबरचा. ओशन्स इज द डम्पिंग ग्राउंड फॉर रबर. अख्ख्या इंडस्ट्रीचा जेवढं पण रबर आहे, जसा प्लास्टिक डिग्रेडेबल नाहीये तसा रबर हे डिग्रेडेबल नाहीये. आणि ओशन मध्ये वर्ल्डचा जवळजवळ 1.3 ट्रिलियन किलोज वगैरे रबर डंप केला जातो. आता जरी आपल्याकडे ती यंत्रणा नाहीये तरी माशांच्या डेड स्किन मध्ये किंवा त्या पाण्याच्या प्रेशर अंडर काही ना काहीतरी त्याच्यावर क्रिया होते, ज्याच्यामुळे पाणी दूषित होतं. आणि फिश हे अमोनेलिसिसच्या अंडर असतात, तर त्यांची जी काही प्रोसेस असते ही त्यांच्या गिल्स मधनं पाणी ऍब्झॉर्ब करतं, त्यांना लागतं तेवढं ते पाणी घेतात आणि गिल्स मधनंच पाणी बाहेर जातं. म्हणून फिशची ग्रोथ आधी सुरमई खूप मोठी मिळायची, आता ती मिळत नाही. त्यांच्या ग्रोथ वरती तो प्रॉब्लेम येतो. आता त्याचा आपल्या बॉडीमध्ये किती जातो ह्याचा अजून काही रिझल्ट नाहीये, पण शिजवताना वगैरे एक वेगळा प्रकार कळतो लोकांना. जे कोकणी माणसं आहेत त्यांना ते मटक्यात शिजवतात किंवा नारळात शिजवतात. त्याचे काही कारण आहेत की ते डिऑक्सिडाइज करतात त्यांची बॉडी आणि मग तो मासा सर्व करतात. मग इट इज हार्मफुल बट इट इज नॉट प्रूव्हन इट. ओके, म्हणजे शक्यता असू शकते. ओके. आणि आपल्या लाईफस्टाईलचा आणखीन एक पार्ट झालाय आजकाल, म्हणजे जसे वेगवेगळे रिपोर्ट्स येतात की उडता पंजाब नंतर पंजाब खूप जास्त थोडासा लक्षात आलं लोकांच्या, की तिथे ड्रग्सचं प्रमाण वाढलंय. पण आपला महाराष्ट्र पण काही कमी नाहीये त्याच्या बाबतीत, की विडी आहे, सिगरेट आहे, गांजा आहे, कॅज्युअल म्हणता होता हॅबिच्युअल होतंय किंवा ड्रिंकिंग सुद्धा होत आहेत आपल्याकडे. सो या गोष्टींचा परिणाम, जे आपण अल्कोहोलला स्वतःला लीड करतोय, त्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती, आपल्या फ्युचरवरती लॉंग रन मध्ये होतोय का? आपल्या बॉडीवरती आपल्या नुसता झोपेचा, आपल्या खाण्याचा एवढा इम्पॅक्ट पडतो. तर आपण एखादं स्टिम्युलंट किंवा एखादं द्रव्य आपल्या बॉडीत इंटॉक्सिकेट करतोय तर त्याचा आपल्यावरती खूप जास्त असर पडतो. ओके. आता दारू ही जी आहे, दारू मिलिटरी पासन सगळे सर्व करतात, पण त्याचे एक प्रपोर्शन आहेत, त्यांचे काही युजेज आहेत, की बाबा थंडीमध्येच दारू पिली जाते किंवा वाईन एवढ्याच प्रपोर्शन मध्ये प्यायला पाहिजे. ह्याचं ज्ञान ठेवून जर आपण ते पिलं तर इट इज गुड फॉर आवर बॉडी, कारण की ते स्टिम्युलेट करतात जसं म्हटलं तसं. आता तसंच गांजा लोकली आजकाल खूप ठिकाणी मिळायला लागला आणि लोकांना काय हवंय की नाही
त्या पिक्चर मध्ये त्याला ती हाय मिळाली. सो आय वॉन्ट दॅट हाय. बट ते हाय नक्की आहे काय? तर एक केमिकली ब्रेकडाऊन करत सांगितलं तर हेम्प ह्या प्लांटमध्ये कॅनबीज हा प्रकार असतो, ज्याला आपण गांजा किंवा मारिग्वाना म्हणतो. त्याच्यामध्ये खूप सारे मेडिसिनल आणि बोटॅनिकल तत्व आहेत. आता मेडिसिनल मध्ये त्याच्याकडे कॅन्सरला ट्रीट करायची पण ताकद आहे. पण त्याच्यावरती थेरपीज अजून डिझाईन होत आहेत. गेले 10 ते 12 वर्ष याच्यावरती रिसर्च चालू आहे, पण अजून कुठलाही मार्केटमध्ये ड्रग मारिग्वाना रिलेटेड आलेलं नाहीये. पण त्याचाच थोडाफार कोणीतरी काहीतरी वाचलेलं असतं, कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं. मग मुलं काय म्हणतात, नाही आम्ही गांजा का मारतोय, आम्हाला कॅन्सर होऊ नये म्हणून. हे खूप चुकीचं आहे. ह्याच्यासाठी ते करू नये. कारण की जसं त्यात तो पॉझिटिव्ह द्रव्य आहे की कॅनॅबिनॉइड म्हणून CBD म्हणतात, विच इज अ मेडिकल इफेक्टिव्ह ड्रग. आणि दुसरा असतो THC, टेट्रा हायड्रो कॅनॅबिनॉइड, जो की आपल्याला नॉर्मल लिव्स मध्ये मिळतो किंवा जो नशेत मिळतो, जो हॅल्युसिनेटिंग असतो. तुम्हाला एक फोकस्ड मोडला नेतो थोड्या वेळासाठी, आणि नंतर तुम्हाला जर त्याचं कंटिन्युअस सप्लाय मिळाला नाही तर तुम्हाला तो डिप्रिशिएट पण करतो. तर तुम्हाला खूप डिप्रेसिंग इफेक्ट देतो, तुम्हाला ट्रिप्स देतो, बॅड ट्रिप, गुड ट्रिप, असं तुम्ही ऐकलं असेल. तुम्ही जे काही काम करत असाल त्याला तो बूस्ट करतो. बट इन द लॉंग रन ते तुमच्या बॉडीला खंगवायचा एक प्रकार आहे. कशा प्रकारे खंगते बॉडी? बॉडीला त्याची सवय लागते, ऍडिक्शन. बरोबर. जसं ऍडिक्शन लागते तसं बॉडीला जर ते मिळालं नाही तर 0 परफॉर्मन्स होऊन जातो, कधी कधी निगेटिव्ह परफॉर्मन्स होऊन जातो. माणसं डोज ऑफ होतात, झोपतात, आणि त्याच माणसाला ते थोडंफार जरी पर्सेंटेज मध्ये मिळालं तो परत ऍक्टिव्ह होतो. आता जोपर्यंत अल्कोहोलचा रिसर्च आहे, अल्कोहोल फक्त लिव्हर किंवा काही ऑर्गन्स किंवा बॉडी फॅट ह्याच्यावरतीच काम करतं. ब्रेन पर्यंत अल्कोहोल चढत नाही, कारण की ब्लड लेवल्स मध्ये अल्कोहोल मिक्स जी होते ती ब्रेन बॅरियर क्रॉस नाही करत. बट ऑन द अदर हँड जे आपले हे स्टिम्युलंट आहेत म्हणजे गांजा, ते डायरेक्ट आपल्या नर्वस सिस्टीम बरोबर खेळतात. आपला कॉग्निटिव्ह सेन्स, आपला जो मेंटल वेलबिंग, मेंटल स्टेबिलिटी ह्याच्यामध्ये खेळतात. कारण की त्याच्यानेच त्याचा फोकसचा जो एरिया आहे तो बाहेर पडतो. मग ह्याचं वारंवार आपण सेवन करणं हे किती बरोबर आहे हे युथला स्वतःला कळायला पाहिजे. कुठलीही गोष्ट वाचून लगेच ती अडॅप्ट होणं, त्यापेक्षा त्याच्याबद्दल पूर्ण डीप रिसर्च करून त्याच्याबद्दल कन्सल्ट करा. तुम्ही लोकांना विचारा की मी हे वाचलंय, हे खरंय का, ह्याचं काय असतं. आणि जर एवढंच ते इव्हिडंट असेल तर गव्हर्नमेंटने आतापर्यंत बाहेर का नाही काढलं? गव्हर्नमेंटने सांगायला पाहिजे होतं ना, जसं सिगरेटचे दुकान आहेत तसे गांजाची दुकान असते, पण नाहीये. काही देशांमध्ये आहे, त्यांच्या ट्रॉपिकल एरिया, त्यांच्याकडे जो ट्रॉपिकल एरिया नाहीये, त्यांच्या कॉन्टिनेंटनुसार त्यांनी ते लिगलाइज केलेलं आहे. पण ती पण एक विशिष्ट स्पीशीज असते आणि त्याचे ऍप्लिकेशन यूज असतात. म्हणजे मी पण ते वाचलं की गांजाचे बेसिकली 2 प्रकार आहेत, की एक जो आहे तो आपल्याला हॅल्युसिनेशन मध्ये घेऊन जातोय आणि दुसरा आहे जो खरंच मेडिकली आपल्याला हेल्प करणारा आहे. बरोबर. परंतु आपल्याकडं गांजा हा लिगल नसल्यामुळं आपल्याकडे नेमका कोणत्या प्रकारचा गांजा येतोय हेच आपल्याला माहिती नाहीये. आणि जर आपण मेडिकल इम्प्रुव्हमेंट होते असं म्हणतोय तर मग ते थोडंसं आपण रिसर्च करायला पाहिजे. आता आणखीन पुढचा मुद्दा हा आहे की आता या घडीला आपल्याकडे जेवढी दुधाची गरज आहे तेवढं दूध प्रोड्यूस होत नाही, आणि ते प्रोड्यूस व्हावं किंवा त्याचं प्रोडक्शन वाढावं म्हणून आपण गाई म्हशी जे असतील त्यांना इंजेक्ट करतोय की त्यांचं जो रोजचा हे आहे तो वाढला पाहिजे, त्यांचा कोटा. तसंच शेतीमध्ये सुद्धा कमी जागा मिळाली आता आणि त्यातून प्रोडक्शन जास्त काढायचंय म्हणून आपण केमिकल फर्टिलायझर्स वापरतोय. सो इव्हेंच्युअली ते इंजेक्ट केलेलं दूध आपल्या पोटात जाते किंवा इव्हेंच्युअली ते फर्टिलाइज केलेलं फूड आपल्या पोटात जाते. तर याचा परिणाम आपल्यावरती डेफिनेटली होणार आहे. पण मग याच्यासोबत डील कसं करायचं? आता ह्याच्यावर डील कसं करायचं पेक्षा ह्याचा काय इम्पॅक्ट होतो. येस येस येस. जो माणूस 17-18 वर्षाचा आहे म्हणजे एक ऍडल्ट आहे, त्याच्यावरती ह्याचा इम्पॅक्ट एवढा होत नाही, कारण की त्याच्या बॉडीची इम्युनिटी आणि टॉलरन्स तेवढी असते. बरोबर. पण ते त्याच्या बॉडीमध्ये ट्रेस एलिमेंट सारखं राहतं, जे की त्याच्या पुढच्या जनरेशन मध्ये पास ऑन होतं. ओके. म्हणजे फर्टिलायझर युक्त खाणं, आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये जर आपण काही टेस्ट केल्या तर आपल्यामध्ये सुद्धा ते फर्टिलायझरचे ट्रेसेस सापडतील, पण आपल्या फिजिकल बॉडीला त्याचा काहीच फरक नाही पडत. फरक पडतो तर आपल्याला ज्यावेळेस मुलं होणार ते काही डिसिजेस किंवा काही सिंड्रोम युक्त होतात, आणि आजकाल त्याचं प्रमाण वाढत चाललंय. काही मुलांना ऑर्गन्स काही छोटे होत आहेत,
बोन डेन्सिटी कमी असते, मुलं इन्क्युबेशन सेंटरमध्येच असतात 3-3, 4-4 महिने ऑब्झर्वेशन मध्ये. तर हे का होतं? तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही काही चूक नाही केली, पण तुमची जी लाईफस्टाईल होती की तुम्ही डेली हे खाल्लंय, तुम्ही एक 7-8 वर्षानंतर बेबी प्लॅन करता, किंवा तुमचं ऑलरेडी लग्नापर्यंत वय 30चं असतं, तुमच्या बॉडीमध्ये त्याचा खूप सारं न्यूट्रिफिकेशन झालेलं असतं. मग ते पास ऑन ज्यावेळेस पुढच्या जनरेशनला होतं, त्याला त्याचा काहीच टॉलरन्स नसतो. त्याच्या ब्रेनवरती इफेक्ट होतो. काही काही वेळेस हँडिकॅप्ड मुलं हे होतात. तर ह्याचा जर बेस रिझल्ट केला तर आई बाप्पांच्या फूड आणि न्यूट्रिशन वरती खूप जास्त इम्पॉर्टन्स जातो. ओके, सो म्हणजे पुढची पिढी व्यवस्थित पुढची हवी पिढी तर तुम्ही फक्त प्रेग्नन्सी नाही, त्याच्या आधीपासून तुमचं सगळं हॅबिट व्यवस्थित व्यवस्थित करा. ओके. आणि जसं तुम्ही म्हटलं ह्याच्यावर काय उपाय, तर आत्ताच्या घडामोडीमध्ये सगळ्यात बेस्ट उपाय जर सांगितलं गेलं तर जेवढं आपल्या घराला लागते तेवढं आपण पिकवा आणि तेवढं आपण घ्या. आणि कमर्शियल ग्रेडेड दुधापेक्षा जे गवळी असतात त्यांच्याकडनं आपण दूध मागवायला पाहिजे. त्यांच्याकडे 3 ते 4 लिमिटेड ऍसेट्स किंवा लिमिटेड रिसोर्सेस असतील, त्या माणसांकडनं आपण उत्पादन केलेलं दूध घ्यायला पाहिजे. कारण की पॅकेज दुधामध्ये जसं तुम्ही म्हटलं त्यांची रिक्वायरमेंट असते, बिझनेसची ती रिक्वायरमेंट असते की 500 लिटर दूध पाहिजे ह्या एरियामध्ये, की ते स्टिम्युलंट वापरतात. ते तेवढं दुधाची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती स्केल अप करतात. पण त्यामुळे आपण दूषित गोष्ट खातोय किंवा आपण पूर्ण न्यूट्रिएंट नसलेली म्हणजे युक्त नसलेली गोष्ट आपल्याला वाटतंय की आपण पूर्ण न्यूट्रिएंट असलेली गोष्ट खातोय, खातोय. ती खरंच न्यूट्रिएंटफुल आहे का हे बघितलं पाहिजे. आणि लाईफस्टाईलचा तोच इम्पॅक्ट आहे की लोकांना सांगताना ब्रँडेड गोष्ट छान वाटते, पण त्या ब्रँडला तेवढं मोठं प्रोडक्शन किंवा तेवढं माल पुरवण्यासाठी जे ते करतात, त्यामुळे तुमच्या हेल्थवरती किती इम्पॅक्ट होतो. मग त्याच्याऐवजी तुम्ही ब्रँडेड गोष्टी नका वापरू ना. जे तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय, जे तुम्हाला आजूबाजूला ऐकायला येतंय, तुम्ही त्याला फॉलो करायला चालू करा. इट इज नॉट नेसेसरी टू फॉलो अ ब्रँड इफ इट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. येस येस, ऍब्सोल्युटली. आता आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना, आपण जेवताना आजकाल मोबाईल वापरतोय किंवा बरीच लहान मुलं आहेत की ज्यांना मोबाईल नसेल तर तो जेवतच नाही, मोबाईल नसेल तर ती जेवतच नाही. युट्यूबवरती काहीतरी लावून द्यावं लागतंय किंवा आपण टीव्ही बघत जेवतोय किंवा आपण युट्यूबवरती काय लावतोय आणि आपण जेवतोय. सो जे आपण हे मल्टीटास्किंग करतोय, ह्या मल्टीटास्किंगचा आपल्या बॉडीवरती काय इम्पॅक्ट होतो? आता काही ठिकाणी मल्टीटास्किंगचा चांगलाही वापर आहे. काही लोक मी बघितलंय की पेपर वाचत म्हणजे बुक वाचत वाचत पण जेवतात. मग ह्या गोष्टींचं असं आहे की तुमच्या डोक्यात एक चांगला विचार चाललाय आणि त्याच वेळेस न्यूट्रिशन चाललंय, आणि मग तुमचे ते विचार किंवा तुमची ते खाल्लेलं अन्न ते त्या विचारांच्या पॉझिटिव्हिटीसाठी काम करतं. सो हा एक भाग झाला. पण स्क्रीन ऍडिक्शन हे टोटल डिफरंट आहे. जे तुम्ही म्हटलं छोट्या मुलांमध्ये, आजकालचा सगळ्यात मोठा या देशात जो मला वाटतोय तो हाच कन्सर्न आहे की आई पप्पा वर्किंग असल्यामुळे आणि मुलं चिडचिडी असल्यामुळे किंवा त्यांना ते रडतात, त्यांना रडणं थांबवण्यासाठी काय करतात तर एक मोबाईल फोन दे, त्याला खायला पण घाल, तो शांत पण होतो. पण ज्या वयात ते आहेत किंवा मुलांचं जे ब्रेन असतं ते नॉलेजसाठी किंवा क्रिएटिव्ह गोष्टींसाठी खूप जास्त भुकवंत आसुसलेलं असतं. आणि मग त्या कंडिशनला तुम्ही त्यांना अशी एक गोष्ट देताय जी ऍडिक्टिव्ह आहे, जी तुम्हालाही ऍडिक्टिव्ह आहे, तर त्याचा त्यांच्या ब्रेनवरती प्रचंड डायव्हर्स इफेक्ट होतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी होती की त्यांना ऍडिक्शन आपल्यापेक्षा लवकर लागतं, ते लवकर अडॅप्टेबल असतात. तर एकदा तुम्ही मोबाईल दिला की पुढच्या वेळेस मोबाईल दिल्याशिवाय तुमचा मुलगा खाणारच नाही, ही कंडिशन येऊन जाते. आता ह्याच्यावरती एक रिसर्च केला गेलेला, जपानमध्ये पण केलंय, युरोपमध्ये पण केलंय आणि US मध्ये पण केलंय. आपल्यानुसार आपली क्रेनियल कपॅसिटी जी असते ब्रेनची, त्याच्यानुसार आपण होमोसेपियन्स मधले सगळ्यात म्हणजे बेस्ट स्पीशीज आहोत. त्याच व्यतिरिक्त बाकीचे जे एनिमल्स आहेत म्हणजे माईस आहे, हॉर्स आहे, ह्यांनाही स्क्रीन दाखवण्यात आलेली आहे आणि ह्यांना ह्यांचं जेवण दिलंय, पण ते सुद्धा खात नाहीत जर त्यांना स्क्रीन नसेल तर. मग अॅनिमल्स वरती त्या स्क्रीनचा एवढा इम्पॅक्ट होतो, तर ह्युमन ब्रेन वरती किती. ओके. आणि त्यामुळे माणसं झोपत पण नाहीत किंवा झोपायसाठी फोन लागतोच अशी गोष्ट आहे. ब्रेन डिप्रेव्हिटी जी आहे की माझा मेंदू थकल्यावरती मी झोपतो किंवा माझ्या मेंदूला हे मिळाल्याशिवाय मी खाणार नाही, ह्या गोष्टी यायला लागल्यात मोबाईल फोनच्या युसेजमुळे आणि त्या मल्टीटास्किंगमुळे. मग जर आपण आपली लाईफस्टाईल
3 सेगमेंटमध्ये डिवाइड केली की बाबा एक आहे तो म्हणजे फूड, दुसरा आहे वर्क लाईफ बॅलन्स आणि तिसरा आहे तो म्हणजे स्क्रीन टाइम. तर याच्यामध्ये या तिन्ही गोष्टींचा आपल्या झोपेवरती काय परिणाम होतोय? आता आपल्या फूडचा त्याच्या डायजेशन प्रोसेसला जेवढा लागतो वेळ, त्याच्यानुसार आपली स्लीप येते. जर डायजेशन कम्प्लीट किंवा एक 3-4 स्टेज पर्यंत पोहोचलं असेल तर तुम्हाला झोपताना छान वाटतं. नाहीतर तुम्ही काय म्हणता, पोट गच्च वाटतंय आणि झोप लागत नाहीये, थोडस ऍसिडिटी सारखं वाटतंय, कारण की आपण चुकीच्या वेळेस चुकीचं काहीतरी खाल्लेलं असतं किंवा बरोबर वेळेस अति काहीतरी खाल्लेलं असतं. तसंच मोबाईलचा वापर, सकाळी उठल्यावरती पहिला फोन बघणं आणि रात्री झोपायच्या आधी फोन बघणं, कमीत कमी माझं असं म्हणणं असेल की अर्धा ते 1 तास बिफोर स्लीप आणि अर्धा ते 1 तास आफ्टर यू वेक अप तुम्ही फोन नाही वापरायला पाहिजे. तुमच्या बॉडीला नॉर्मल येऊ देत. त्याला जे सूर्याचे किरण असतील, नॉर्मल लाईट रेज असोत, हे सगळं त्यांना आधी आत घेऊ देत. मग तुम्ही एक डिव्हाइस मधले रेडिएशन त्यांना प्रोसेस करायला हवं. आणि तिसरी गोष्ट जी तुम्ही म्हटला की वर्क लाईफ बॅलन्स. वर्क लाईफ बॅलन्स मध्ये जी आपण कारणं देतो, म्हणजे काय, तर मेट्रो सिटीज मध्ये लोक कारण येतात, अरे 8 घंटे की शिफ्ट है, 1 घंटा मुझे जाने के लिए जाता है, 1 घंटा आने के लिए, तो 10 घंटे यही खत्म हो जाते. तो मैं क्या करता हूँ, लोकल में या फिर बस में मोबाईल देखता हूँ, मेरा वो सीरीज चल रहा है मेरे. पण तुम्ही एका अनस्टेबल एन्व्हायरमेंट मध्ये कंटिन्युअस फोकस करून एका स्क्रीनकडे बघता, त्याच्यामुळे तुमची बॉडी फटीग जे असतं, बॉडी फटीग, मेंटल फटीग, हे अनुभवते. आणि त्यामुळं तुम्हाला घरी गेल्यावरती एकतर लवकर झोप लागते, जी तुम्हाला नाही लागायला पाहिजे टाइमच्या आधी, नाहीतर तुम्ही अवेळी झोपता. म्हणजे 4 वाजता 4:30 वाजता बघा, काही लोक कामाच्या ब्रेकमध्ये येतात आणि पडतात आणि झोपून जातात. तास 1.5 तासानंतर उठल्यावर त्यांना कळतं, अरे मला झोप लागून गेली, मला काम आहे. परत काम करतात, रात्री 12-1 पर्यंत काम करतात आणि परत होतात. मग ही जी सायकल डिस्टर्ब होते, शॉर्ट टर्म मध्ये त्याचा एवढा इफेक्ट नाहीये, लॉंग टर्म मध्ये त्याचा खूप जास्त इफेक्ट आहे. मला ऍक्च्युअली तेच विचारायचं आहे की झोपेमुळं लाईफस्टाईल मध्ये काय बदल घडतोय? चिडचिड, लोकांना गोष्टी न समजणे, म्हणजे काही साध्या क्षुल्लक गोष्टी असतात आणि ह्याच्या आधी त्या माणसाने खूप वेळा ऐकलं असतं, पण त्या मोमेंटला त्याच्यावरती त्रागा होतो, राग, चिडचिड होते आणि चिडचिडीनंतर तो त्याच्यावरती प्रतिसाद म्हणून वेगळंच काहीतरी करतो. म्हणजे व्हायलेंट होतात, घरात चिडचिड करतात, ताबा सुटतो. ताबा सुटतो. म्हणजे त्यांनाच माहित नसतं. ही जी गोष्ट आहे की तुमच्या झोप पूर्ण न झाल्यामुळे आपली जी झोप असते ही 3 गोष्टींवरती डिपेंडेंट असते. तुमचे लेवल ऑफ तुमचे न्यूरो ट्रान्समीटर, डोपामिन, ॲड्रेनालिन आणि सेरोटोनिन. तर डोपामिन मिळालं की आपण ती प्रोसेस कम्प्लीट करून झोपू शकतो, गुड लेवल ऑफ डोपामिन. आता डोपामिन लॅक करत असेल ड्यू टू ह्या सगळ्या गोष्टी, तर काहीतरी पाहिजे ना बॉडीला तो स्ट्रेस बाहेर काढायला. मग लोक त्यासाठी काही करतात. म्हणजे मी बघितलंय लोकांना की नाही झोप लागत नाही ना, तर आज आपण बसूया. मग हे कारण झालं ती लेवल सॅटिस्फाय किंवा स्टिम्युलेट करायला. जसं मी म्हटलं की अल्कोहोल स्टिम्युलेट करते. आजकाल तुम्ही ऐकत असाल की ऑर्गन फेलियर वाढलंय. म्हणजे माणसाला आजार कुठला तरी होतो, मेडिकेशनला जातो आणि मग मल्टिपल ऑर्गन फेलियरमुळे माणूस वारला. मग हे का होतं? का? कारण की त्याची झोपच कम्प्लीट झालेली नसते. त्या ऑर्गनला जो टाइम लागतो हिलिंगचा, प्रत्येक ऑर्गनची एक हिलिंग टाइम असते, आपल्या बॉडीची एक हिलिंग टाइम असते. बॉडी, जसं तुम्ही म्हटलं मगाशी की ट्रक जर ओव्हररन झाला असेल तर घाटाच्या आधीच थांबवायला पाहिजे. मग बॉडी जर वापरली गेली आहे किंवा त्याचं एक्झॉस्ट झाली आहे तर तिला झोप गरजेची आहे. माणसं जर झोपत नसतील आणि त्याची सायकल कम्प्लीट नसेल तर तो रिदम मेंटेन होत नाही. तो रिदम मेंटेन होत नसेल तर ऑर्गन्स हील होत नाहीत आणि त्याचा टॉलरन्स संपला की ऑर्गन्स जीव टाकतात. ओके, बरोबर. सो आय गेस या पॉडकास्ट मध्ये इथेच थांबायची वेळ आलेली आहे. आणि जर आपण आपल्याला पुढच्या 20 वर्षांमध्ये, पुढच्या 30 वर्षांमध्ये जर हेल्दी लाईफस्टाईल जगताना बघत असू किंवा आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला हेल्दी लाईफस्टाईल द्यायची असेल, तर आपण काय खातोय, आपण कसं खातोय आणि आपण कुठं खातोय, या गोष्टींचा फार मोठा परिणाम होतोय आपल्यावरती. तो आपण फक्त बघितला पाहिजे. बाकी सरांबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल किंवा सरांशी बोलायचं असेल तर सरांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. सो तुम्ही तुमचे प्रश्न सरांना विचारू शकता. आणि सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत आम्हाला, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद या चान्ससाठी आणि खूप छान वाटलं. अजून एक गोष्ट जी मला सांगायची वाटते ती म्हणजे
आपल्या 20 वर्षानंतरचं आयुष्य प्लॅन करण्यापेक्षा आपल्या पुढच्या जनरेशनला देताना एक भरभक्कम बॉडी, जे आपण म्हणतो ना गाडीची चासी चांगली पाहिजे, तर भरभक्कम बॉडी पाहिजे आणि चांगलं डोकं हवं. मग ह्यासाठी काय करायचं, तर आपण चांगलं राहायचं. आपण चांगलं राहिलो, आपला रिझम चांगला असेल, तर मग आपल्या पुढच्या वंशाला किंवा आपल्या पुढच्या जनरेशनला आपण एक चांगला रिझम देऊ शकतो. वंशाचे दिवे खरंच दिवे लावायचे असतील तर तर आपल्याला स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. येस, थँक्यू.